ऑपरेशन टायगरवरून उद्धव ठाकरेंनी फुटलेल्या खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय। हिंगोलीतल्या सभेतून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं। मिंधेंचं भवितव्य शून्य, काम संपलं की मिंधेंना कचऱ्याच्या टोपलीत टाकणार हे लिहून ठेवा अशी टीका ठाकरेंनी केली आहे। तर हे ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन देवेंद्र असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। उद्या पंतप्रधान पदासाठी गुलाम शहांचं नाव घेतील म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून शहांनी शिंदेंकडे पाठवल्याचा दावा ठाकरेंनी केला। मला अशी शंका वाटते की हे जे म्हणतात ना ऑपरेशन काय टायगर, अरे टायगरवरती कोण ऑपरेशन करू शकत नाही। एक पंजा मारला ना तुमचं सगळे आतडी बाहेर येतील। हे ऑपरेशन टायगर नाहीये, मला शंका येते ऑपरेशन देवेंद्र आहे। कारण आज ना उद्या कारण देवेंद्र त्यांना असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस कदाचित उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील म्हणून आत्ताच त्यांचे पंख काप। महाराष्ट्रातून एकही माणूस दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये म्हणून त्याला तिथल्या तिथे गुंतवून ठेव म्हणून शिवसेनेचे खासदार फोडून अमित शहानी त्यांना या मिंद्याकडे पाठवल्यात। हा माझा स्पष्ट आरोप नाही, तर माझा समज आहे। नाहीतर काय होतं, आता निवडणूक थोडीच आहे, निवडणूक नाहीये, मग कशासाठी तुम्ही माझे खासदार फोडले? बरं फोडले ते फोडले, तुम्ही स्वतःकडे न घेता तुम्हाला जो पाठिंबा देऊ शकतो, तुमचा जो कोणी एक लाचार इकडे तुम्ही ठेवलेला आहे, बटीक गुलाम, त्याच्याकडे सरकवलेले आहेत। म्हणजे उद्या जर का वेळ आली की तुम्ही पंतप्रधान पदी कोणाला मत द्याल तर हे सगळे गुलाम हे अमित शहाना मतदान करतील। ही पुढची व्यवस्था आहे म्हणून शिवसेना फोडताय। दरम्यान यवतमाळमधल्या सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ दाखवत संजय देशमुखांवर टीका केली आहे। तर त्यावरून देशमुखांनी बाजू सावरत स्पष्टीकरण दिलंय। आईला काय वाटेल, आईची शपथ घेऊन जर गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल? आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली। आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच, तरी परत आले। आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस। उद्धव साहेबाला भेटायला गेल्याच्या वेळेस मी माझ्या स्वतःच्या आईला विचारलं की कोणताही व्यक्ती, आपल्या घरातला व्यक्ती एखाद्या पक्षात प्रवेश करत असेल तर घरच्या लोकांना विचारणारच आहे। तर मी माझ्या आईला त्यावेळेस विचारलं की मी या पक्षात जाऊ का, तर त्यांनी सांगितलं की आता तिथून लोक नाही आहे तर तू जा, काही हरकत नाही। शपथेचा आणि याचा काही प्रश्न येत नाही। चुकीचं प्लीट करणं हे चुकीचं आहे। जे वास्तविकता, व्हिडिओ खरा आहे, व्हिडिओबद्दल नाही, व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका, त्याच्या शपथीचा प्रश्नच नाही। शपथ फिपत कुठं घातली नाही, कोणते प्रश्न नाही। फक्त मी माझ्या आईला विचारलं की मी जाऊ का, तर त्याने सांगितलं जा। तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी काल एकाच विमानातून प्रवास केला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे। विमानामध्ये प्रवेश करत असताना देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांची भेट झाली। दोन्ही नेत्यांनी मुंबईहून नागपूरला एकत्र प्रवास केला। यावरून आता दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत। तर विमान प्रवासामध्ये माझी आणि फडणवीसांची उच्चस्तरीय चर्चा झाली अशी खोचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे आणि यावरून एकनाथ शिंदेंनी टोला लगावला। आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली। आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली। विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे 2019ला जी बेईमानी केली, महाराष्ट्रातल्या जनतेने एकाच विमानाचा प्रवास करायचं तिकीट दिलं होतं, परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या झाडामधून प्रवास सुरू केला। आता ते गटांगळ्या खात सुटलेत आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। परंतु देवेंद्रजी खूप हुशार आहेत आणि त्यांनी 2019ला कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिलेलं आहे। त्यामुळे मला यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता नाही। योगायोग नाहीच आहे ना तो। हे जे काही आता विमान प्रवास झाला त्याच्यामध्ये काही बसले, त्याचे फोटो आता पेपरमध्ये आलेले आहेत। एकाचं तोंड एकीकडे, दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे, आणि म्हणून त्यांनी केलेला दौरा त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत। नाही ते ठीक आहे, विमानामध्ये असंख्य वेळी एकत्र प्रवास, आता कमर्शियल विमान आहे, आम्ही एक दुसऱ्याला विचारून थोडी तिकीट काढतो। आता फडणवीस साहेब त्याच
विमानाने जात होते आणि कधी नाही तर उद्धव ठाकरेंना घर सोडण्याची अगर संधी मिळत असेल, विमानात बसत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना. तर उद्धव ठाकरेंचं उच्चस्तरीय बैठकीचं वक्तव्य मिश्किल आणि विनोदी असल्याचं स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं. उद्धवजी ठाकरे यांनी आता राजकारण सोडून चला हवा येऊ द्या किंवा महाराष्ट्राची हास्य जत्रा याची स्क्रिप्ट लिहिली पाहिजे, एवढं मनोरंजन आपल्या राजकीय सभेमधून उद्धवजी करतायत. अहो उद्धवजी, तुम्हाला तुमचे खासदार सोडून गेलेलं कळालं नाही, आमदार सोडून गेलेलं कळा नाही, तुमच्या पक्षामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीनं ऑपरेशन होतंय हे तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीचं ऑपरेशन सांगायला लागलात. भारतीय जनता पार्टी राष्ट्र प्रथम या धोरणातनं काम करते. इथं कुणी पदासाठी काम करत नाही.